नमस्कार विद्यार्थी मित्रो, व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेफिनेशन ऑफ सेट, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट अँड टाइप्स ऑफ सेट हे 3 पॉईंट डिस्कस करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेटची डेफिनेशन विथ एक्झाम्पल्स डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग डिस्कस करूया आज डेफिनेशन ऑफ सेट. सेट म्हणजेच काय? अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड एज अ सेट. असे कलेक्शन ते काय असायला पाहिजे? ते कलेक्शन जर वेल डिफाइंड असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? सेट म्हणतोय. आणि ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड एज अ एलिमेंट्स ऑर मेंबर्स ऑफ द सेट. फॉर एक्झाम्पल आपण कलेक्शन घेतलं, कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स. काय एक्झाम्पल घेतले? कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स. कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे काय येणार आहे? त्या कलेक्शनमध्ये नॅचरल नंबरचे स्टार्टिंग 1 पासून होते. 1 2 3 4 5 अप टू इनफायनाईट. ओके, हे असे कलेक्शन आहे. हे कसं कलेक्शन आहे? वेल डिफाइंड आहे. तर ह्या कलेक्शन मधलं जो प्रत्येक एलिमेंट असणार आहे त्यालाच आपण ह्याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये काय म्हटलं? ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे. म्हणजे 1 हा एक एलिमेंट आहे, त्याला ऑब्जेक्ट. 2 एलिमेंट आहे, ह्याला ऑब्जेक्ट किंवा मेंबर्स ऑफ द सेट. तर डेफिनेशन प्रमाणे जर वेल डिफाइंड ऑब्जेक्ट असतील कलेक्शन मधील तर ते काय असणार आहे? सेट असणार. ओके, अँड द ऑब्जेक्ट्स इन अ सेट इज कॉल्ड एज एलिमेंट्स ऑर मेंबर. ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय असणार आहे? ते सेट मधले एलिमेंट्स किंवा मेंबर्स, ह्यालाच आपण काय म्हणतो? एलिमेंट्स. ओके, वी डिनोट द सेट बाय कॅपिटल लेटर A B C एक्सेट्रा. सेट आपण काय करणार आहे? कॅपिटल लेटरनं डिनोट करणार आहे. आता हे कलेक्शन काय झालं? वेल डिफाइंड आहे. वेल डिफाइंड आहे म्हणजे आपण ह्याला काय म्हणू शकतो? ह्या कलेक्शनला सेट म्हणू शकतो. तर ह्या सेटला आपण काय केलं? कॅपिटल लेटर A न डिनोट केला. ते म्हणजे ए इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट सेट. म्हणजे ए काय आहे? ए मध्ये कसले एलिमेंट्स आहेत? नॅचरल नंबर्स आहेत. हा काय करतोय? सेट फॉर्म करतोय. तर ह्या सेटला आपण काय केलं? कॅपिटल लेटर ए न डिनोट केलं. सपोज किंवा बी न डिनोट करू शकताय, सी न डिनोट करू शकताय. परत त्या सेटला आपण काय करणार आहे? कॅपिटल लेटर न डिनोट करणार आहे. आणि द एलिमेंट्स ऑफ द सेट्स आर रिप्रेझेंटेड बाय स्मॉल लेटर. आणि त्या सेटमधले एलिमेंट काय असणार आहे? स्मॉल लेटरमध्ये डिनोट करणार. सपोज मी हा डी सेट डिनोट केला तर त्या डी सेट मधले एलिमेंट्स काय असणार आहेत? ए बी सी. त्यामधले एलिमेंट्स स्मॉल लेटरमध्ये. आता मी इथं 1 2 3 डिनोट केलं, हे नंबर्स आहेत. सपोज एखादा मी सेट घेतला कोणताही असा, तर त्याच्यामधले एलिमेंट स्मॉल लेटरनं डिनोट करायचा आणि तो सेट कम्प्लीट कॅपिटल लेटरनं डिनोट करायचा. नेक्स्ट पॉइंट आहे, इफ एक्स इज अन एलिमेंट ऑफ अ सेट ए, वी राईट एक्स बिलॉंग्स टू ए. इन जनरल जर सपोज मी हा सेट ए डिनोट करतो, फॉर एक्झाम्पल ए इज अ सेट अँड एक्स वाय झेड पी क्यू आर. ओके, ए हा सेट आहे आणि त्यामध्ये किती आहेत? 6 एलिमेंट्स आहेत. तर त्या इथं काय म्हटलंय बघा, इफ एक्स इज अन एलिमेंट ऑफ अ सेट ए. आता ह्या सेटमध्ये काय? एक्स हा ए सेटमध्ये आहे, म्हणजे एक्स इज अ सेट ऑफ एलिमेंट इन अ सेट ए. वी रिटर्न कसं केलं? एक्स बिलॉंग्स टू ए. जर एक्स हा ए सेटमध्ये बिलॉंग करतोय तर आपण लिहिणार का? एक्स बिलॉंग्स टू ए. ह्या सिम्बॉल आपण काय म्हणतोय? बिलॉंग. ओके, एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे एक्स हा सेट ए मध्ये आहे. सपोज वाय बिलॉंग्स टू ए. वाय बिलॉंग्स टू ए. सपोज मी आता नंबर्स घेतला बी. बी बिलॉंग्स टू ए आहे का? बी बिलॉंग्स टू ए. तर बी हा एलिमेंट सेट ए मध्ये नाही आहे, म्हणजे बी डज नॉट बिलॉंग्स टू ए. ह्या टाईपमध्ये आपण राईट करतो. इफ एक्स इज अन एलिमेंट ऑफ अ सेट ए, रिटर्न ॲज एक्स बिलॉंग्स टू ए and read as x belongs to A. If x is not element of a set A, we written as x does not belongs to A and read as x does not belongs to A. ओके, आता ह्याप्रमाणे आपण बघितलं बी डज नॉट बिलॉंग्स टू ए. ह्या सेटमध्ये बी नाहीच आहे, त्यामुळे बी डज नॉट बिलॉंग्स टू ए. एक्स बिलॉंग करतोय, पी बिलॉंग्स टू एक्स आहे, पी बिलॉंग्स टू ए आहे, म्हणजे पी बिलॉंग्स टू ए. क्यू आर बिलॉंग्स टू द सेट ऑफ ए. सपोज ए बिलॉंग्स टू ए आहे का?
यामध्ये ए हा एलिमेंट्सच नाही आहे, त्यामुळे ए डज नॉट बिलॉंग्स टू द सेट ए. आपण ह्याला रीड करताना काय केला, एक्स बिलॉंग्स टू ए, आणि ह्याला रीड करताना बी डज नॉट बिलॉंग्स टू द सेट ऑफ ए. ओके, नेक्स्ट आपला पॉइंट आहे मेथड्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. सेट रिप्रेझेंट करण्याचे दोन टाइप्स आहेत, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. In this method we return all the elements of set in curly bracket. Each of the elements is written by only once and separate by comma. हा लिस्टेड मेथड किंवा रोस्टेड मेथड काय करतोय, आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये डिनोट करतोय आणि त्यामधले इलेमेंट काय करतोय, फक्त एकदाच राईट करणार आहे आणि ते पण काय असणार आहे, सेपरेट कॉमा देऊ. फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतलेलाच आहे सेट ए. ओके, सपोज सेट बी डिनोट करूया. सेट बी इज इक्वल्स टू ए बी सी डी एक्स वाय झेड. तर हे काय केला, हा बी सेट आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये डिनोट केलेला आहे आणि सर्व एलिमेंट्स लिहिताना काय केलेलं आहे, कॉमा दिलेला आहे. तर ह्यालाच आपण काय म्हणतोय, लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड. ओके, ज्या एलिमेंट्सला आपण कर्ली ब्रॅकेट आणि सेपरेटली कॉमा देऊन लिहितोय त्याला आपण काय म्हणतोय, लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. फॉर एक्झाम्पल्स आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 पासून 10 पर्यंतचे जे ऑड नंबर्स आहेत ते आपण काय करणार आहे, रोस्टर सेटच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. तर रोस्टर सेटला आपण काय केलं, कॅपिटल लेटरनं फर्स्ट डिनोट केलेलं आहे, कर्ली ब्रॅकेट घेतलेला आहे आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 to 10 पर्यंतचे जे ऑड नंबर्स आहेत ते काय आहेत, 3, 5, 7, 9 हे काय आहेत, ऑड नंबर्स आहेत ते आपण डिनोट केलेले आहे. नंबरचं रिप्रेझेंटेशन अल्टरनेट असलं तरी चालेल, तो आपण सेट डिनोट करू शकतो. सिक्वेन्स वाईज असावं असं काही नाही. 7, 3, 5, 9. सेकंड एक्झाम्पल आहे, द सेट ऑफ ऑल प्राईम नंबर्स लेस दॅन 20. प्राईम नंबर्स म्हणजेच काय, ज्या संख्येला आपण त्याच संख्येने किंवा 1 ने डिवाइड करू शकतो असे नंबर्स म्हणजे प्राईम नंबर्स. फॉर एक्झाम्पल, लेस दॅन किती सांगितले, 20. मग 20च्या आतले कोणते कोणते प्राईम नंबर्स आहेत, 2, 3, 5, 7, 11, 30, 70, 90. ओके, हा सेट काय केला आपण, कर्ली ब्रॅकेट मध्ये डिफाईन केलेला आहे, प्रत्येक नंबर नंतर कॉमा दिलेला आहे. द सेट ऑफ ऑल डेज इन अ वीक. आठवड्यातले किती दिवस आहेत, 7 दिवस आहेत, तर ते आपण कसे डिनोट करू शकतो. सपोज मी त्या सेटला सी डिफाईन केला आणि फर्स्ट आपण कर्ली ब्रॅकेट केला. डेज कोणते कोणते आहेत, संडे, मंडे, ट्यूसडे, वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. ओके, तर ही सेट लिहिण्याची टाइप्स आहे, रोस्टर मेथड. फॉर नेक्स्ट एक्झाम्पल, द सेट ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. हे तुम्ही लिहू शकता ह्या रोस्टर मेथड्समध्ये. नेक्स्ट आपला टाइप आहे रूल्स मेथड और सेट बिल्डर्स फ्रॉम. म्हणजे आपण आता हे सेट कसा डिफाईन केलाय, कर्ली ब्रॅकेटमध्ये ह्या सेट आपण रूल्स मेथड किंवा बिल्डर्स फॉर्म मध्ये कसा डिफाईन करू शकतो आपण बघणार आहे. इन द सेट बिल्डर्स मेथड we describe the elements of the set by specifying the property which determine the elements of the set equally. जर आपण त्या सेटमध्ये एखादी स्पेसिफिक प्रॉपर्टी डिनोट करू शकत असेल तर तो सेट आपण काय करू शकतो, सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता इथं काय असणार आहे, आपण हे पहिलेच एक्झाम्पल घेऊया. इथं काय लिहिलंय, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 2. मग आपण ह्या बिल्डर्स फॉर्म मध्ये कसं लिहू शकणार आहे, अशी एक स्पेसिफिक प्रॉपर्टी पाहिजे की त्याला आपण डिनोट करू शकतो. ओके, मग आपण ते एक्झाम्पल बघूया. अगोदर हे एक्झाम्पल डिस्कस करूया. द सेट ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 10. पहिले 10 चे मल्टिपल्स सांगायचे. 10 पहिले मल्टिपल्स काय नाहीत, लेस दॅन काय पाहिजे, 5 मल्टिपल्स ऑफ 10. मग त्याला आपण सेटला कॅपिटल लेटर पी ने डिनोट केला. इन जनरल मी एक्स गेला. मीन्स एक्स असा आहे की एक्स इज इक्वल्स टू 10 एन. एन म्हणजेच काय असणार आहे, एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. मग आता
द सेट ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 10. फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 10 कोणते कोणते आहेत? 10 कोणतं कशाला मल्टिप्लाय करू शकतो? 1 इंटू 10, 10 आलं. 2 इंटू 10, 20. 3 इंटू 10, 30. 4 इंटू 10, 40. 5 इंटू 10 इज इक्वल्स टू 50. तर हे काय झालं? 1 2 3 4 हा नॅचरल नंबर्स आहे माहिती आहे. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं? फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 10. त्यामुळे आपण ह्या 5 नंबर्स नॅचरलमध्ये म्हणून ह्याला काय म्हटलं मी? स्मॉल एन दिला. आणि हा एन कशामध्ये असणार आहे? नॅचरल नंबर्समधला असणार आहे. ओके. आणि रिस्ट्रिक्शन काय आहे? हा एन कशामध्ये पाहिजे? लेस दॅन 5. ओके. म्हणजे फर्स्ट 5 आहेत म्हणून एन लेस दॅन इक्वल्स टू 5. म्हणजे एन काय करतोय? इक्वल्स टू 5. 1 असू शकतोय, 5 पेक्षा लेस असू शकतोय, 1 2 3 4 किंवा इक्वल पण असू शकतोय. म्हणून एन लेस दॅन इक्वल्स टू 5. अप टू ह्याला एनला काय मल्टिपल केलंय? 10 मल्टिपल केलंय. म्हणजे असा एक एलिमेंट्स घेतला आपण एक्स, तो एलिमेंट्स काय असणार आहे? पहिले 5 नंबर्सनं 10 मल्टिप्लाय केलेला आहे. मग 10 इंटू एन, 10 इंटू एन असे काय झाले? ही सिक्वेन्स तयार झाली. म्हणजे त्या सेटमध्ये कोणते कोणते नंबर्स असणार आहे? 10 20 30 40 50. ओके. म्हणजे हे सेट बिल्डर्स फॉर्ममध्ये कसा डिनोट केला आहे? पी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल्स टू 10 एन, एन बिलॉंग्स टू एन, एन लेस दॅन इक्वल्स टू 5. नेक्स्ट आहे द सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10. आपण पहिला एक्झाम्पल बघितलेलं ते सेट ऑफ नॅचरल नंबर. त्या एलिमेंटनं आपण काय केलं आहे? आपण सेट ऑफ नॅचरल नंबर्सचा सेट पाहिजे पहिला सांगितलेला आहे. म्हणून एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स घेतले. नॅचरल नंबरला कंडिशन काय दिलेलं आहे? बिटवीन 1 to 10. म्हणजे एक्स लेस दॅन 1 to 10. हा काय करायचा आहे? सेट बिल्डर फॉर्म लिहिण्याचे टाईप आहे. नेक्स्ट अगेन एक एक्झाम्पल डिस्कस करा. द सेट ऑफ ऑल रॅशनल नंबर्स क्यू इज इक्वल्स टू, सेटला आपण काय केलं? क्यू. आणि रॅशनल नंबर्स कसं डिफाईन करतोय? पी बाय क्यू, वेअर क्यू अँड पी बिलॉंग्स टू इंटीजर अँड क्यू डज नॉट इक्वल्स टू 0. जर ह्याला क्यू डिवाइड डिनॉमिनेटर जर 0 असेल तर आपण त्याला काय करू शकतो? नॉट डिफाइनड असतो, आपण त्याचा डिवाइड करू शकतो. नेक्स्ट आहे सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 अँड लेस दॅन 30. ओके. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5, एक्स इज अ मल्टिपल ऑफ 5 और लेस दॅन 10. आपण ह्याच्यामध्ये आता एक स्पेसिफिक प्रॉपर्टी डिस्कस करू शकत नाही. हे नंबर्स कोणते आहेत ते सांगितलेले नाही. असे एलिमेंट सांगितलेत की त्या सेटमध्ये असे एलिमेंट्स पाहिजे ते मल्टिपल ऑफ 5च्या बेसमध्ये आणि लेस दॅन 10. ओके. मग एक्स म्हणजे आपण असं पण डिफाईन करू शकतो, एक्स इज इक्वल्स टू मल्टिपल ऑफ 5 लेस दॅन 30. लेस दॅन 30 मग काय येणार आहे? 5 10 15 20 25. ओके. असे नंबर्स येणार आहेत. त्यामुळे आपण इथं नंबर्स डिनोट करू शकत नाहीत कोणतेच नॅचरल नंबर्स. त्यामुळे आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिलेलं नाही आहे, ह्या ॲज इट इज लिहिलेलं आहे. ओके. आपला ह्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ सेट अँड रिप्रेझेंटेशन ऑफ सेट कव्हर केलेला आहे. टाइप्स ऑफ सेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आज भरपूर झालं. थँक्यू.